पुष्पा चित्रपटामध्ये चंदनाची तस्करी कशी केली जाते हे आपण पाहिलं असेल। अगदी त्याच पद्धतीनं सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये खैर जातीच्या झाडांची तस्करी केली जाते। महाराष्ट्रात कशी होते पुष्पा स्टाईल झाडांची कत्तल, बघूया सविस्तर। सह्याद्रीच्या पश्चिम घाटात पुष्पा गँग सक्रिय। पुष्पा स्टाईल खैर झाडांची तस्करी। पान मसाला गुटख्यासाठी होतोय लाकडाचा वापर। इस दुनिया ने मेरे हाथ में कुल्हाडी दी असं म्हणत पुष्पा चित्रपटात चंदनाची तस्करी दाखवण्यात आली। अशीच खैर वृक्षांची तस्करी सातारा जिल्ह्यातल्या जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यात सुरू आहे। वन विभागानं खैर संवर्धनासाठी विविध नियम लागू केले असताना सुद्धा वृक्षांची अवैध तोड सुरू आहे। तोडलेल्या खैर झाडांचं लाकूड कर्नाटक आणि गोवा इथल्या कारखान्यांना पुरवली जात आहे, जिथे याचा वापर गुटखा, मावा, पान, सुपारी, कात या वस्तूंच्या उत्पादनात होतोय। खैर वृक्ष प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोंगर उतारावर आढळतात। खैराचं लाकूड कठीण, टिकाऊ आणि वाळविरोधक असतं। लाकडाचा वापर घर बांधणी, शेतीची अवजारं आणि इतर बांधकामांमध्ये होतो। खैराच्या लाकडाचा वापर गुटखा, पान मसाला बनवण्यासाठी सुद्धा केला जातो। 250 ते 300 रुपयात व्यापारी खैराची झाडं विकत घेत आहेत। खैर वृक्षतोड रोखण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी आता तालुक्यांच्या सीमेवर गस्त पथक वाढवण्याची मोहीम हाती घेतली। सोबतच कठोर कारवाईचा देखील इशारा दिलाय। भरपूर कारवाई केली आहे आणि सध्या पण जर मोठी तोड चालू आहे आणि तो अवैधरित्याने चालू आहे तर आम्ही कठोर कारवाई करणार आणि याच्यासाठी मी चेकनाके पण अलर्ट केलेले आहे आणि आमचे जावलीचे, पाटणचे चेकनाका आहे, महाबळेश्वर मध्ये चेकनाका आहे, त्या सगळ्यांना अलर्ट केलाय की अशी तोड होऊ नये आणि ज्यांनी असं केला बगैर परमिशन, बगैर परवानगी कार्य केलं त्याच्यावर कठोरपणे कारवाई केली जाईल। अल्पदरात कोकणातले व्यापारी सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या गायरान जमिनीत असणारी ही झाडं तोडून त्याचं रॅकेट चालवतात। पण अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडतंय आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतोय। कोकणातले व्यापारी इथल्या शेतकऱ्यांना खरं तर खूप अल्प किंमत म्हणजे अक्षरशः 250 ते 300 रुपये फक्त एका झाडाला देऊन ही वाहतूक किंवा ही झाडं तोडली जातात इथं आणि ती घेऊन जातात। याच्यावर आतापर्यंत तर जावळी भागामध्ये, या मेढा जावळी भागामध्ये 16 कारवाई आतापर्यंत या खैरा जातीच्या जे वाहतूक करणारी लोक होती किंवा जे व्यक्ती होते त्यांच्यावर झालेली आहे। झाडांची जी तोड होतीये, कत्तल होतीये, ती थांबवण्यासाठी वन विभागानं अजून कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, जावळी, सातारा।